नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एल्गार स्पर्धा परीक्षा अकॅडमी दर्यापूर्व अमरावतीवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक. लक्षात घ्या, अर्थशास्त्राच्या स्ट्रॅटेजीविषयी आपण आज बोलणार आहोत. कंबाईनची एक्झाम आपली येऊन ठेपलेली आहे. राहिलेले 14-13 दिवस जे आपल्याकडे असतील आता, त्या दिवसाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की 2 फेब्रुवारी 2025ला आपली बॅच आहे, आपली परीक्षा आहे. आणि या परीक्षेच्या माध्यमातून जर आपल्याला बोलायचं झालं की बाबा साधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन येते, आता सर दिवस कमी राहिलेले आहेत, रिव्हिजन कशी करायची वगैरे वगैरे वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, काहीच त्यामध्ये हरकत नाही आहे. आपण या संपूर्ण आजचा जो माझा विषय असणार आहे तो फक्त अर्थशास्त्र असणार आहे. फक्त अर्थशास्त्रावर बोलणार की अर्थशास्त्राची स्ट्रॅटेजी बघा, 2-2 दिवस किंवा 3-3 दिवस जर आपण याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले तरी आपल्याकडे साधारणतः दिवस आहेत. आणि आता मी समजा आजचा तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर आज मी तुम्हाला अर्थशास्त्राची स्ट्रॅटेजी देतो. तुम्ही काय करा, उद्याला किंवा आज ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा की बाबा खरंच हे टॉपिक माझे झाले आहेत का, आणि नसतील झाले तर त्या टॉपिकवर काम करा. ओके, चला मग सुरू करूया. आजचा व्हिडिओ माझा अर्थशास्त्राचा असणार आहे, उद्याचा इतिहासाचा. प्रत्येक याची मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी देणार आहे. तुम्ही ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला थोडीफार काय होईना तुमच्या कंबाईनच्या एक्झाममध्ये मदत करू शकणार. आणि या व्हिडिओला तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा थोडासा रिव्हिजनमध्ये काय होणार, फायदा होणार. चला मग सुरू करूया. आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला अर्थशास्त्राची रणनीती सांगतो की रिव्हिजन रणनीती कशी असली पाहिजे आपली. तुम्ही या ठिकाणी कोणकोणते पॉईंट्स ऑब्झर्व करायला पाहिजे. आणि आता नवीन काहीच वाचू नका, मी तुम्हाला सांगत आहे, नवीन वाचण्यावर अजिबात तुम्हाला भर द्यायचा नाही आहे. जे काही आपलं ऑलरेडी स्टडी झालेलं आहे त्याच्यावर भर द्या. बघा, रिव्हिजन कुठं करायची आहे, मी अर्थशास्त्र म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बोलणार आहे. आता बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारची भारतीय अर्थव्यवस्था, या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत. विद्यार्थ्यांना सर्वात भारी जाणारा विषय म्हणजे काय, तर भारतीय अर्थव्यवस्था. बघा, मग आता मला इथे काय सांगायचं आहे की मी याच्यामध्ये जेव्हा स्ट्रॅटेजिकल अभ्यास करतो तेव्हा मी अर्थशास्त्राचे भारतीय अर्थव्यवस्थेचे काही कॅटेगरी करतो. उदाहरणार्थ की मला असं वाटतं की बाबा हे टॉपिक असे आहेत की ज्यावर प्रश्न येतो तर मी त्याला ए गटामध्ये टाकतो. मग आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे, एक नावाचा गट तयार केलेला आहे. हा माझा ए नावाचा गट आहे. आणि या ए गटामध्ये साधारण बघा कोणते विषय मी या ठिकाणी घेणार. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे की राष्ट्रीय उत्पन्न नावाचा जो टॉपिक आहे, राष्ट्रीय उत्पन्न, ओके, हा टॉपिक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न जर तुमचा झाला असेल तर तुम्ही काय करा, एक यादी बनवा, त्याच्यावर टिक करा की माझं राष्ट्रीय उत्पन्न अत्यंत महत्त्वाचा खूप छान प्रकारे झालेला आहे. असं जर झालं तर चालेल. ओके, आता बघा, हा झाला राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मी तुम्हाला 4 संकल्पना आणखी सांगत आहे. काय काय करायचं आहे, तुम्हाला जीडीपी करायचं आहे. जीडीपी तुमचा झाला काय, जीडीपीची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे का? ओके, एनडीपी तुम्हाला येतो का, एनडीपीची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे का? एनएनपी तुम्हाला येतो का, एनएनपी आलाच पाहिजे. आणि जीएनपी तुम्हाला येतो का, ह्या 3 गोष्टी. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, दादाभाई नौरोजी वगैरे, त्याचा इतिहास, उत्पन्नाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी दिसला पाहिजे. हा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा, आणखी काही राष्ट्रीय उत्पन्नासंबंधित तुम्हाला NSSO च्या बद्दल थोडंसं माहीत असलं पाहिजे, CSO बद्दल थोडं माहीत असलं पाहिजे, NSO बद्दल थोडंसं माहीत असलं पाहिजे. तर यांच्या स्थापना वगैरे तुमच्या पाठ आहेत का, हा एक टॉपिक व्यवस्थित करून घ्या. आणि आणखीनच जर झालं तर राष्ट्रीय उत्पन्नाचे 2 प्रकार येतात, तुम्हाला माहित आहे. कोणते प्रकार येतात? 2. तर एक PPP नुसार राष्ट्रीय उत्पन्न, एक सामान्य आपला राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी, सामान्य जीडीपी. तर हे दोन्ही पीपीपीच्या आधारे, परचेसिंग पॉवर पॅरिटी काय असते त्याच्या आधारे आणि याच्या आधारे. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी जर होत असतील तर तुम्ही याचा अभ्यास करा. ओके, चला आणखी एक महत्त्वाची बोलतो की बाबा जीडीपी. आता आयएमएफने भारताचा जीडीपी यावर्षी किती दिलेला आहे, 2024-25 नुसार किती दिलेला आहे, ती करंटमध्ये जाऊन त्याची आकडेवारी तुम्हाला माहित आहे का? मागील काही वर्षात आपला जीडीपी किती होता त्याची तुमच्याकडे यादी आहे का? अशा प्रकारे हे सारे पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. हा पहिला टॉपिक माझा झाला जीडीपी. याला तुम्ही अशा प्रकारचं संपवा. ओके, आपण ए गटातच आहोत, बी गटात आपण या ठिकाणी जात नाही आहोत. आता ए गटातच जर मी या ठिकाणी असणार तर याच ए गटामध्ये आणखी एक सब्जेक्ट घ्यायचा सोबतच. बघा कोणता घ्यायचा आहे, याच्यासोबत कोणता घ्यायचा आहे, तर तुम्हाला याच्यासोबत घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, मानव विकास. जर जीडीपी चांगला असेल तर मानवाचा विकास चांगलाच झालेला असेल असं मला वाटते बेसिकली. आणि मानव विकासामध्ये तुम्हाला सांगत आहे मी
की HDI मानव विकास निर्देशांक तुमचा व्यवस्थित असला पाहिजे, वेल असला पाहिजे. ओके, सोबतच तुम्हाला हंगर इंडेक्स जो भूक निर्देशांक आहे, हंगर इंडेक्स हा तुमचा बेस्ट असला पाहिजे, हंगर इंडेक्स. त्याच्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हंगर इंडेक्समध्ये तर आहेच आहे, त्याच्यानंतर आणखी 2 गोष्टी या ठिकाणी तुमच्या असल्या पाहिजे. हंगर इंडेक्स तर होणारच, सोबत काय असणार आहे, तर सोबत तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की हंगर इंडेक्स सोबत तुम्हाला MPI म्हणजे मल्टिपल जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे तो तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर बाकी जर गोष्टीच्या बाबतीत मला बोलायचं आहे, पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे, दारिद्र्याचा निर्देशांक, हे सारे टॉपिक्स करा. जेवढे काही इंडेक्स येतात त्याला करंटचा टच द्या विद्यार्थी मित्रांनो, की 2024 मध्ये त्याचा क्रमांक किती आहे वगैरे वगैरे. ते व्यवस्थित झालं की थोडंसं पुढे वळा. ओके, चला हे संपलं की याच्यानंतर तुम्हाला सोबत काय करायचं सांगत मी तुम्हाला. मानव विकास निर्देशांक संपला की तुम्ही SDI करा. ओके, SD आता बघा यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत आणि MDGs तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. जे काही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत आपले, हे कोण्या वर्षी सुरू झाले होते, कसे सुरू झाले होते, हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने SDGs आणि MDGs हे तुम्हाला एक क्लॉजमध्ये टाकत आहे मी. पुन्हा एक क्लॉज अजून माझा संपलेला नाही आहे. एक क्लॉजमध्ये ध्यानात ठेवायचं तुम्हाला दारिद्र्य आणि बेरोजगारी. ओके, पुन्हा मी या ठिकाणी सांगत आहे दारिद्र्य. आता बघा पॉवर्टी या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की दारिद्र्य आणि बेरोजगारी हे दोन्ही मी या ठिकाणी बोलत आहे. बेरोजगारी SDGs मध्ये तुम्हाला सर्व SDGs जेवढे 17 SDGs आहे आपले, ते 17 SDGs तुमच्या पाठ असले पाहिजेत, मुखपाठ असले पाहिजेत. ओके, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, तुम्हाला मुखपाठ ते लागणार आहेत. ओके, दारिद्र्यामध्ये ध्यानात ठेवा, दारिद्र्याच्या तुम्हाला समित्या, दारिद्र्याच्या समित्या संपूर्णरित्या कोणत्या समितीने दारिद्र्याची किती रेषा ठरवलेली आहे, रंगराजन समिती, YK अलग समिती, लकडवाला समिती, साऱ्या समित्या मुखपाठ करून टाका. आणि बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती, जसं UPSS पद्धत आहे आपली, CDS पद्धत आहे आपली, CWS पद्धत आहे आपली, या संबंधित हे तुमचे झालेले आहेत का बघा. आणि हे जर व्यवस्थित झाले असतील तर त्यालाही आपण या ठिकाणी मान्यता देऊया की आपला हा टॉपिक झालेला आहे. हे 5 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर मला असं वाटतं की अर्थशास्त्रातले तुमचे 4 प्रश्न कव्हर झालेले आहेत. ओके, 4 प्रश्नांना मी इथं व्हॅल्यूट करू शकतो की बाबा 4 ते 5 प्रश्न तर आपले होतील या 5 टॉपिकवर. बरं फक्त हां, आता जाऊया पुढे की जर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित जर केलेले असतील तर मग आता पुढे कोणते टॉपिक्स आहेत बघा. पुढे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बोलणार. तर ते टॉपिक कोणते आहेत बघा. पहिला बी नावाचा क्लॉज मी या ठिकाणी घेत आहे. आता बी नावाचा क्लॉज जर आपण या ठिकाणी बघितला, बी नावाचा क्लॉज हा जो बी आहे याबद्दल मी काय बोलणार, तर विद्यार्थी मित्रांनो 2 गोष्टी ध्यानात ठेवा की बी मध्ये आपल्याला काय करायचं आहे. हा जो बी आहे यामध्ये पहिला करायचा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो RBI. काय करायचं आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुमचं झालं का हे स्वतः चेक करायचं. रिझर्व्ह बँक इंडियामध्ये तुम्हाला आणखी काय काय करावं लागणार आहे, रिझर्व्ह बँकेचा इतिहास, त्याची स्थापना वगैरे तुमची वेल प्रमाणे झाली पाहिजे. ओके, त्याचबरोबर बघा दुसरा मुद्दा काय आहे, हे जर वेल व्यवस्थित झालेलं असेल तर तुम्हाला काय करणार आहे, RBIचे मौद्रिक धोरण. जर तुम्हाला मौद्रिक धोरण आलं नाही तर जमणार नाही. मौद्रिक धोरण तुम्हाला यायलाच पाहिजे. RBIचे मौद्रिक धोरण तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. मौद्रिक धोरण मध्ये काय काय असलं पाहिजे, तर मौद्रिक धोरणामध्ये तुम्हाला संख्यात्मक साधने म्हणजे CRR, SLR ओके किंवा बँक रेट यासारख्या गोष्टी सुद्धा वेल पद्धतीने आल्या पाहिजेत. याचा वापर कसा होतो, सोबतच विद्यार्थी मित्रांनो रेपो अँड रिव्हर्स रेपो अँड रिव्हर्स रेपो ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या वेल पद्धतीनं तुम्हाला येत आहेत काय बघा. आणि जर येत असतील तर क्लिक करा, हो माझं हे झालेलं आहे. आता RBI मध्ये RBI संपल्यानंतर RBIचे जे धोरण असते विद्यार्थी मित्रांनो महागाई निर्देशित करायचे, त्या धोरणाला म्हणतात मौद्रिक धोरण. आणि तुम्ही मौद्रिक धोरणाला खूप छान पद्धतीनं न्याय द्या. मौद्रिक धोरण चांगल्या प्रकारे वाचा. जर तुमचं मौद्रिक धोरण झालं असेल तर RBIची कार्य वाचा विद्यार्थी मित्रांनो. RBIची कार्य तुमची झालेली आहेत का बघा. प्राथमिक कार्य कोणती, दुय्यम कार्य कोणती, ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागतील. तेच असेल तर आणखी समजा हे जर झालं नसेल तर आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे RBIच्या बद्दल की RBIची एक समिती असते ज्याला आपण MPC म्हणतो, म्हणजे काय मॉनिटरी पॉलिसी कमिटी. याच्या कलमासकट म्हणजे अनुच्छेदासकट तुम्हाला या ठिकाणी पाठ करावं लागेल. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला वेल चांगल्या प्रिपेअर्डली ध्यानात ठेवणे अपेक्षित माझ्याकडून आहे. ओके, MPC.
चला चालेल का? मग आता याच्यामध्ये काहीच शंका ठेवू नका, हे तुमचं RBI झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं जर RBI झालं तर RBI सोबत कोणता टॉपिक वाचायचा? तर RBI सोबत टॉपिक वाचायचा किंवा रिवाईज करायचा, त्या टॉपिकचं नाव आहे किंमत नावाचा टॉपिक. कोणता टॉपिक आहे? किंमत नावाचा टॉपिक आपण RBI सोबत काय करू शकतो? तर रिवाईज करू शकतो. मग आता या ठिकाणी आपण रिवाईज करूया. साधारणतः बघा की हा किंमत नावाचा टॉपिक काय बाबा? किंमत नावाचा जो टॉपिक आहे यामध्ये दोन गोष्टी दिसतात विद्यार्थी मित्रांनो. पहिला तर तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे, इन्फ्लेशन काय असते? इन्फ्लेशन. ओके, इन्फ्लेशन काय असते बाबा? इन्फ्लेशन तुम्हाला माहित असलं पाहिजे, इन्फ्लेशन. त्याच्यानंतर डिफ्लेशन म्हणजे डिफ्लेशन. ओके, इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन दॅट इज मीन तेजी आणि मंदी. या ठिकाणी मंदी तुम्हाला दिसणार कशी निर्माण होते आणि या ठिकाणी याची कारणं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पाठ असली पाहिजेत. ओके, म्हणजेच काय? तर किंमत वाढीची कारणे, किंमत जर वाढत आहे, किंमत वाढीची कारणे कोणती कोणती आहेत, ओके, ते तुम्हाला या ठिकाणी वेल पद्धतीने दिसायला पाहिजे. किंमत वाढीची कारणे, आणि ही किंमत वाढीची कारणे जर व्यवस्थित झाली तर मग तीन प्रकारची कारणे तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. एक पुरवठाजन्य कारणे, एक मागणीजन्य कारणे आणि एक खर्च दाबजन्य कारणे. ओके, तर हे तिन्ही कारणं तुम्हाला वेल अँड प्रिपेअर्ड ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. ओके, चला, हा किंमत नावाचा टॉपिक झाल्यावर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विसरू नका जे मी सांगत आहे. तुम्ही तुमचे हे कन्सेप्ट झाले का बघा? CPI तुम्हाला व्यवस्थित येते. जर आज मी बोर्डवर लिहिला आणि तुम्हाला येत नाही आहे बाबा CPI नेमकं काय आहे, तर तुम्ही त्याला रिवाईज केल्याशिवाय राहू नका. 14 दिवस बाकी आहेत, तर तुम्ही काय करा? CPI ला रिवाईज करा बाबा. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स काय असते? WPI काय असते? दॅट इज मीन WPI मीन्स होलसेल प्राइस इंडेक्स. जर तुम्हाला येत नसेल, हे आजच्या तारखेत येत नसेल, तर याला रिवाईज करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे संपूर्ण एकलव्यची टीमच तुमच्या सोबत आहे. ओके, तर हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येणार. ओके, चला नेक्स्ट आणखी आपल्याला काय दिसून येते? WPI आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे, CPI आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. हे झाले की किंमत नावाचा टॉपिक तुमचा संपला. ओके, आता बघा, रांगणारी चलनवाढ, चालणारी चलनवाढ, धावणारी चलनवाढ, हेही टॉपिक तुम्हाला घ्यायचे आहेत. चलनवाढीचे प्रकार सुद्धा घ्यायचे आहेत आणि कशा प्रकारे चलनवाढीचं चक्र तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबा. तेजी असते, मग तेजी असल्यावर कशा प्रकारे मंदी येते, ते चक्र सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. किंमत नावाचा टॉपिक झाला विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचा, की त्याच्यानंतर काय सुरू करायचं? तुमच्या हाती पेन असला पाहिजे. मी ज्या पद्धतीने सांगत आहे ते तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे की असा असा स्टडी करायचा अर्थशास्त्राचा. ओके, चला, किंमत नावाचा टॉपिक झाला की तुम्हाला काय करायचं मी पुन्हा सांगत आहे की किंमत नावाचा टॉपिक झाला की आपण एक टॉपिक सुरू करायचा आहे सोबत, पैसा नावाचा. बघा, पैसा. आता पैसा सर्वांनाच माहित आहे. जर एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर काय लागतो? पैसा लागतो. पैसा मानवाच्याकडला जर वाढला, मानवाच्याकडील पैसा वाढला तर काय होणार? मागणी वाढणार. मागणी जर वाढली तर काय होणार? मागणी जर वाढली तर किमती वाढतील. सरळ सरळ म्हणून पैसा अभ्यासायचा. पैशामध्ये काय काय अभ्यासायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी बेसिकली सांगत आहे. बघा, पैशामध्ये पहिले L1, ओके, L2 किंवा M1 M2 ह्या ज्या संकल्पना आहेत, M0 वगैरे वगैरे ज्या संकल्पना आहेत, ह्या तुम्ही वेल प्रिपेअर्ड करायच्या आहेत. सोबतच पैशाचा पुरवठा करणारी साधने, काही पैशाचे सिद्धांत आहेत विद्यार्थी मित्रांनो. पैशाचे सिद्धांत, ते पैशाची सिद्धांत तुम्हाला माहित असली पाहिजे, जे रंजन कुळंबे सरांच्या पुस्तकामध्ये वेल प्रमाणात दिल्यात आलेली आहेत. आणि लास्टली मी कशावर बोलणार लक्षात घ्या की पैशाचे कार्य तुम्हाला माहित असले पाहिजे. पैशाचे कार्य. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, पैसा आणि चलन हे एक नसते. तर पैसा छापते कोण? तर RBI छापते, त्याला चलन म्हणतो आपण. तर RBIच्या छापण्याच्या, नोटा छापण्याच्या काय पद्धती आहेत? जे आपले कॉइन्स वगैरे पळतात त्याच्या काय पद्धती आहेत हे तुम्हाला ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. ओके, चला, पैसा नावाचा टॉपिक संपला की हाच पैसा कुठे जात असतो विद्यार्थी मित्रांनो? बँकेमध्ये जात असतो. म्हणजे या टॉपिक नंतर तुम्ही काय शिकायचं आहे? बँकिंग शिकायचं आहे. मग आता मी या ठिकाणी बँकिंगवर बोलणार. ही जर रिव्हिजन झाली, काही कमेंट्समध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील मला टाका, म्हणजे मी काय करणार, तुम्हाला आणखी काही अडचणी आल्या तर तुमच्यासोबत जोपर्यंत कन्सल्ट होणार नाही तोपर्यंत काही गोष्टी होणार नाहीत. कन्सल्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काय अडचणी आहेत मला सांगा. आम्ही सर्व आता अमरावतीची एकलव्य सोबत टीम जुळलेली आहे, त्यामुळे दर्यापूरच्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा अमरावतीच्या विद्यार्थ्यांना म्हणा, सर्वांनाच आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त एवढं ध्यानात ठेवा की तुम्हाला काही अपेक्षा ज्या आहेत त्या कमेंट्समध्ये टाका, आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत. ओके, बघा, त्यानंतर जर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी जर बोलायचं असेल तर मी या ठिकाणी काय बोलणार आहे. आता बँकिंगमध्ये बँकिंग नावाचा जेव्हा पोर्शन लागतो तेव्हा याचे 3 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. या 3 प्रकारांना सेपरेटली अभ्यासून घ्या तुम्ही. बघा, पहिला म्हणजे काय, तुम्ही व्यापारी बँका एकदम बिलकुल डीपमध्ये अभ्यासा.
व्यापारी बँका. मग भारतातली पहिली बँक कोणती होती? SBI ची स्थापना कशी झाली? सार्वजनिक बँका कोणत्या कोणत्या होत्या त्या तुम्ही अभ्यासल्या का बघा संपूर्ण, आणि नसेल अभ्यासल्या तर मग अभ्यासा. ओके हां, त्याच्यानंतर बघा याच्यानंतर प्लस मी करतो. याच्यामध्ये जर आला तर तुम्ही RRBs तुम्हाला माहिती आहेत का? अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे RRBs. RRBs म्हणजे काय? रिजनल रुरल बँक्स तुम्हाला माहित आहेत का? ओके, जर रिजनल रुरल बँक माहीत नसतील तर माहीत करून घ्या. त्यांची समित्या काय आहे? अग्रणी बँक योजना काय आहे ही तुम्हाला माहीतच असली पाहिजे. अग्रणी बँक योजना तुम्हाला माहीत आहे का? ओके, हे माहीत असणं गरजेची आहे. अग्रणी बँक योजना. ओके, लीड बँक स्कीम तुम्हाला या ठिकाणी यालाच अग्रणी बँक म्हणतो आपण साधारणतः. किंवा एक तुम्हाला अग्रक्रम माहीत आहे का बँकांचा? अग्रक्रम माहीत असला पाहिजे. आणि बँकिंग सुधारणांच्या समित्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. बँकिंग सुधारणा समित्या या ठिकाणी माहीत असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं जर असेल तर तुम्ही सर्वच काही करू शकता. हा झाला आपला एकंदरीत मुद्दा. कशाचा? आपला बँकिंगचा. मग हे झालं की तुम्ही भांडवल बाजाराचा अभ्यास करा. भांडवल बाजाराचा बघा, मी या ठिकाणी सांगत आहे बँकिंग सुधारणांमध्ये तुम्ही काय करायचं आहे? रंगराजन समिती 1991, रंगराजन समिती 1998 आणि बेसल निकष तुम्हाला बिलकुल पाठ करायचे, म्हणजे फक्त ध्यानात ठेवायचे आहेत. भांडवल बाजार येतो विद्यार्थी मित्रांनो. भांडवल बाजार हा टॉपिक फार डीपमध्ये नाही करायचा, ध्यानात ठेवा. मी सांगतो फक्त ICICI बँकेची स्थापना, IDBI बँकेची स्थापना, बस एवढं असं करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्या इंडस्ट्रीयल बँक्स आहेत, इंडस्ट्रीयल बँक्स म्हणजे IDBI ची स्थापना करायची बाबा, किंवा LIC ची स्थापना करायची आहे, किंवा GIC ची स्थापना करायची आहे. त्याचं राष्ट्रीयकरण कधी झालं? सेबीचं राष्ट्रीयकरण कधी झालं? बस एवढंच वाचायचं विद्यार्थी मित्रांनो. खूप मोठा भर याच्यावर देऊ नका. या टॉपिकवर खूप जास्त प्रश्न येत नाहीत. सहकारी बँक वेळ भेटला तर वाचा, नाही वाचला तरी चालेल. ओके, सहकारी बँका वेळ वाया घालवू नका. सहकारी बँकांचा एवढा प्रश्न आपल्याला इफेक्टिव्ह पडत नाही. आता ज्याच्यावर मी बोलणार आहे तो होणार आहे आपला भाग नंबर C. ओके, आता C मध्ये पुन्हा जाऊया. बघा C मध्ये मी या ठिकाणी काय बोलत आहे. आता तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे, आम्हाला लिहायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही पॉज करून बघा आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करा, परंतु पूर्ण बघा. C, आता C मध्ये मला काय सांगायचं बघा. इथं C मध्ये जर आपण एकंदरीत बोलायचं झालं तर आपण C मध्ये काय सुरू करणार आहे, तर याला म्हणतात व्यापार. बघा, व्यापार नावाचा टॉपिक आपल्याला C मध्ये करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार. विद्यार्थी मित्रांनो, हा आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थित कराल. खूपच IMP पोर्शन आहे, यावर प्रश्न येणार म्हणजे येणार, ही माझी गॅरंटी आहे. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रश्न येणारच आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महसुली खाते आणि भांडवली खाते आणि महसुली खाते हे वेल प्रमाणात झालंच पाहिजे. एनी हाऊ कंडिशन, मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे, वेल प्रमाणात झालं पाहिजे. त्याच्यानंतर व्यवहार तोल म्हणजे काय तो तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. व्यवहार तोल. ओके, आता 3 संकल्पनांवर बोलणार. या 3 संकल्पना तुम्ही वेल ध्यानात ठेवायच्या. एक, व्यापाराची दिशा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? व्यापाराची दिशा म्हणजे तुमचा माल कोण्या देशाकडून तुम्ही आयात करता, कोण्या देशाकडे तुम्ही निर्यात करता, हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. ओके, त्यानंतर बघा व्यापाराची दिशा तर आहेच आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 गोष्टी दिसतात की व्यापाराची रचना, व्यापाराची कोणत्या वस्तू तुम्ही आयात करता आणि कोणत्या गोष्टी निर्यात करता, आणि व्यापाराचा आकार म्हणजे तुम्ही किती वस्तू आयात करता आणि किती वस्तू निर्यात करता, अशा प्रकारचा पोर्शन होत असतो. ह्या तिन्ही गोष्टी मला वेल पाहिजेत आणि अशा प्रकारे व्यापार होणार. व्यापार नावाचा टॉपिक झाला की तुम्ही ध्यानात ठेवायचं की या व्यापारासोबत, आंतरराष्ट्रीय व्यापारासोबत सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे अवमूल्यन. जर तुम्हाला अवमूल्यन येत नसेल तर ते वाचून घ्याल. आणि एक माझा अधिक IMP मुद्दा तो म्हणजे FDI ला करंटचा इश्यू द्याल आणि FDI ला करंट देऊन कोणत्या देशातून आपला सर्वात जास्त FDI येतो त्याची यादी पाठ करून घ्याल. कोणत्या देशातून आपला सर्वात जास्त FDI येतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवावं लागते. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपला इथं पोर्शन झालाच पाहिजे. ओके, चला त्याच्यानंतर हा पूर्ण सब्जेक्ट झाल्यानंतर ज्यांच्याकडून आपण सर्वात जास्त आयात करतो, ज्यांच्याकडून आपण निर्यात करतो, त्यांची यादी आपल्या पाठ असली पाहिजे. ओके, बघा याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो C मध्येच बोलत आहे मी, अदरमध्ये बोलत नाही आहे मी. आता C मध्ये जर मला बोलायचं असेल तर या ठिकाणी बघा C's पोर्शन चालू आहे आपला. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, याच्यासोबत करायचं आहे तुम्हाला टॅक्स नावाचा टॉपिक. काय करायचं आहे? टॅक्स. आता टॅक्स काय असतो? टॅक्स म्हणजे कर. आणि कर मध्ये जर आपल्याला बोलायचं झालं की करामध्ये तुम्हाला 2 प्रकारे अभ्यास करायचा आहे की तुम्हाला काय काय माहित पाहिजे. पहिले तर विद्यार्थी मित्रांनो कराच्या तुम्हाला वैशिष्ट्ये, की कर कसं असते बाबा, कर हे सक्तीचे देणे आहे वगैरे वगैरे, कराची वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहेत काय. दुसरे, कराचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे. कराचे प्रकार,
कराचे प्रकार काय असणार आहेत तुम्हाला माहिती आहे, प्रत्यक्ष करार, अप्रत्यक्ष करार, ओके, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे काही प्रकार येतात, ओके, भांडवली कर कोणाला म्हणतात, जीएसटी कशाला म्हणतात, वॅट कशाला म्हणतात, ओके, खाजगी कर कशाला म्हणतात, अशा प्रकारचे कर. त्याच्यानंतर कराच्या कसोट्या तुम्हाला माहित आहेत का, कराच्या कसोट्या जर तुम्हाला माहित नसतील तर कराच्या कसोट्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत, ओके. आणि त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघितलं आपण कराच्या कसोट्या जर तुम्हाला माहित आहेत, वेल प्रिपेअर तुम्ही आहे कराच्या कसोट्यांमध्ये, तर त्याच्यानंतर तुम्ही कराचे प्रकार करा, त्याच्यामध्ये खास करून जीएसटी व्यवस्थित करा आणि व्हॅट व्यवस्थित करा. विद्यार्थी मित्रांनो, हे 2 कर तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. आणि मग अंतिमरित्या जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी इन्कम टॅक्स, ओके, म्हणजे आपला जो आयकर असतो तो, आणि भांडवली कर. विद्यार्थी मित्रांनो, भांडवली कर हे 2 कर खूपच छान पद्धतीनं करा, ओके. अशा प्रकारे संपूर्ण कर नावाचा टॉपिक या ठिकाणी मी तुमचा असा बघा, संपूर्ण सिलेबसचं विश्लेषण म्हणजे प्रचंड अभ्यास असणारच आहे, त्याच्यामध्ये काही शंका ठेवू नका. तुम्हाला ज्या पद्धतीनं अमरावती पॅटर्न, एकलव्य एल्गार, अमरावती एल्गार यासाठी ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की स्पर्धा परीक्षेचा एल्गार आहे हा, आणि हा एल्गार पेटलाच पाहिजे, ओके. त्याच्यामुळे संपूर्ण ध्यानात ठेवा की एल्गार आहे आणि एल्गारची अकॅडमी आहे आपली, त्यामुळे अमरावती पॅटर्नची ही एल्गार अकॅडमी जी आहे हे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे मटेरियल, फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ओके. चला पुढे बोलूया. त्याच्यानंतर जर बघितलं तर मला 2-3 गोष्टी या ठिकाणी दिसतील. हा टॉपिक झाला. आता बघा, आता जे टॉपिक राहिलेले आहेत, एवढे सारे अर्थशास्त्राचे टॉपिक आपण केले, आता टॉपिक कोणते राहिलेले आहेत, तर अदर्स टॉपिकवर मी थोडंसं बोलणार. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला करायचे आहेत पंचवार्षिक योजना, म्हणजे भारताचं नियोजन नावाचा टॉपिक करायचा आहे. भारताचे नियोजन नावाचा टॉपिक तुम्ही या ठिकाणी करू शकता, वेल पद्धतीने करू शकता, ओके. आता भारताचे नियोजन नावाचा टॉपिक जर या ठिकाणी वेल पद्धतीने झाला तर बाकी आपल्याला काही करायची आवश्यकता राहणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, पंचवार्षिक योजना. एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ठेवलेलाच आहे पंचवार्षिक योजनेवर, एक तर ठेवलेलाच आहे, मी या ठिकाणी सांगू शकतो बाबा की एक ठेवलेला आहे, ओके. त्याच्यामुळे एक प्रश्न यावर सोडूनच द्या तुम्ही की यावर येणार आहे म्हणून. पंचवार्षिक योजना करायच्या, ओके. नीती आयोग व्यवस्थित करायचा, नियोजन आयोगही व्यवस्थित करायचा, ओके, नियोजन आयोग, ओके. आणि राष्ट्रीय विकास परिषद व्यवस्थित करायची. राष्ट्रीय विकास परिषद हे मागे होत्या, आता नाही आहेत, परंतु तरी ध्यानात ठेवायच्या. राष्ट्रीय विकास परिषद त्याच्यामध्ये येते. नीती आयोगाचे जे 2 उपप्रकार पडतात ते सुद्धा ध्यानात ठेवायचे, ओके. अशा प्रकारे हा नीती आयोग आपला होणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, साधारण जर आपल्याला बघायचं झालं तर राहिलेले काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर मी बोलणार. उदाहरणार्थ जर मला या ठिकाणी बोलायचं असलं तर खास करून या सी मध्ये एक माझा वेगळा टॉपिक येणार आहे. आता याला डी मध्ये मी टाकत आहे. डी मध्ये म्हणजे शेवटचा टॉपिक चालू आहे आपला डी, आणि याचा अर्थ हा डी नाही आहे, म्हणजे डी आहे म्हणजे सर्वात शेवटी आहे असं नाही करायचं आहे त्याला. बरं, आपण त्याला सी मध्येच टाकूया. डी मध्ये चालणार नाही तो, कारण सी मध्ये टाकलेला आहे. आणि हा IMP आहे बरं, तसा हा ए दर्जाचाच आहे, ओके. याला म्हणतात सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो, तर याला म्हणतात अर्थसंकल्प. आणि हा स्पेशल टॉपिक आहे बाबा, याच्यामध्ये पूर्ण मेन्सला पण आहे आणि प्रीला पण आहे, त्याच्यामुळे हा बिलकुल ध्यानात ठेवायचा. अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला दिसेल. आता बघा, या ठिकाणी जर बघायचं असेल आपल्याला तर मग काय होणार, याच्यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्तमध्ये महसुली खात्यात कोणत्या गोष्टी येतात, भांडवली खात्यात कोणत्या गोष्टी येतात त्या ध्यानात ठेवायच्या, म्हणजे आपल्या भारताचं इन्कम ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचा इतिहास. अर्थसंकल्प कधी मांडला गेला होता, कसा मांडला गेला होता. पहिला अर्थसंकल्प साधारणतः 1860 मध्ये आपल्याला दिसून येते, लॉर्ड कॅनिंगच्या काळात मांडला गेला होता. अर्थसंकल्प झाला. अर्थसंकल्पाचा चे प्रकार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पाच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगतो बघा. अर्थसंकल्पामध्ये गुलाबी अर्थसंकल्प किंवा आपला शून्याधारित अर्थसंकल्प, ते अर्थसंकल्पाचे प्रकार तुमच्या पाठ आहेत का, नसतील तर करून घ्या, आताच करून घ्या, ओके. हां, आणि लास्ट वन यावर काय बोलणार मी, अर्थसंकल्पाच्या प्रकार झाल्यावर अर्थसंकल्पाची पद्धत, अर्थसंकल्प मांडत कसा असतात, अर्थसंकल्प पद्धत वगैरे या ठिकाणी आपल्याला दिसून येणार, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. तर हे असे अनेक अर्थसंकल्पाचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही वेल प्रिपेअर्ड करा. मला तर असं वाटतं बेसिकली की ते वेल प्रिपेअर्ड झाले पाहिजे, ओके. आणि एवढं अंतिम झाल्यानंतर आपल्याला ध्यानात ठेवा की अर्थसंकल्प वगैरे तुमचा झाला तर 2024चा आणि 2024-25चा अर्थसंकल्प थोडासा वाचून काढा. त्याच्यामध्ये काही योजना वगैरे आल्या का,
किंवा जी आपली वार्षिक त्या प्रकारची वित्तीय पत्रक जे आहे याच्यामध्ये साधारणतः एक आधीचं इस्टिमेट दिलेलं असते, अंदाजपत्रक दिलेलं असते, त्या अंदाजपत्रकाचा अभ्यास थोडासा करून घ्यायचा. अंदाजपत्रक. बस विद्यार्थी मित्रांनो, संपलं इकॉनॉमिक्स. आता तुम्ही म्हणाल सर बाकीचे टॉपिक राहिले ना, तर बाकीच्या टॉपिकमध्ये मी काय करणार आहे तर याला मी डी क्लॉजमध्ये टाकणार आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी बोलतो, वेळ असला तर रिवाईज करायचं, नसलं तर नाही करायचं. ओके. क्षेत्र, कृषी क्षेत्र तुम्हाला अभ्यास, त्याचा फक्त जीडीपी किती आहे एवढं ध्यानात ठेवायचं. सेवा क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचा जीडीपी किती आहे, त्याचा पर्सेंटेज किती आहे ते ध्यानात ठेवायचं. नसेल तर ओके. हां, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसणार, हे जर झालं असेल व्यवस्थित तर त्याच्यानंतर जर मला सांगायचं असेल तर एक गोष्ट आणखी या ठिकाणी दिसणार की बाबा सेवा क्षेत्र झालं तर उद्योग क्षेत्र, उद्योगाचे प्रकार जर वाचणं झालं तर वाचायचं. पायाभूत सुविधावर एखादा प्रश्न येऊ शकतो, आला तर ओके. संपलं इकॉनॉमिक्स या ठिकाणी संपते. फक्त दोन गोष्टी माझ्या व्यापाराच्या बद्दल एक करायच्या की IMF नावाची बँक व्यवस्थित करायची, वर्ल्ड बँक नावाचा हा कन्सेप्ट वेगळा करायचा, WTO नावाचा कन्सेप्ट करायचा आणि गॅट नावाचा करार व्यवस्थित करायचा. हे जर तुम्ही वेल केले तर मला नाही वाटत कोणत्याच प्रकारे तुम्हाला अडचण येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी साऱ्या गोष्टी करू शकता, त्या तुम्हाला करणार आहेत. ओके. चला ठीक आहे. या ठिकाणी अर्थशास्त्राची संपूर्ण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली आहे. बरं, तुम्हाला काय करायचं आहे उरलेल्या 2 दिवसात बघा. आता 2 दिवस समजा तुम्ही उद्यापासून घेतलेला आहे अर्थशास्त्र, की बाबा अर्थशास्त्र यावर मी काम करणार आहे, अर्थशास्त्रावर मी काम करणार आहे 2 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा की या संपूर्ण अर्थशास्त्र तुम्ही हाती घ्या आणि त्याला सुरुवात करा. बरं, मी सांगितलं त्या पद्धतीनं त्या वेनं जा, कृपया करून त्या वेनं जा, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. आणि माहिती आहे का 2 दिवसात जर तुमचा कॉन्फिडन्स असा वाढला की आपला अर्थशास्त्र झाला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झामपर्यंत, आता मी दररोजच येणार आहे तुम्हाला, मी दररोज एका व्हिडिओचं मी पुरं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे, कसं करायचं काय करायचं. आणि संपूर्ण जर झालं आणि तुम्ही माझ्या 1 दिवस पुढे राहा, ओके, म्हणजे काय होणार 2 दिवस तुम्हाला भेटणार, तर त्या पद्धतीनं तुम्ही लिहून ठेवा आणि ते जर तुमच्याकडे वेल आले तर नक्की तुमचा अभ्यास चांगला होणार आणि एक्झामला जाताना आपण बिल्डअप घेऊन, कॉन्फिडन्स घेऊन त्या प्रकारचं जाणार. आणि मग जर कॉन्फिडन्स असेल तर त्या 1 तासामध्ये आपण नक्की उत्तुंग भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. तर मला असं वाटते की इथे हे वेल पद्धतीने मी तुम्हाला दिलाय. कमेंट्स करा जर तुम्हाला आणखी सुद्धा लागत असेल तर. विद्यार्थी मित्रांनो काय असतं माहिती आहे का, एखाद्या विद्यार्थ्यानं जर आपल्याला म्हटलं की नाही सर तुम्ही खूप छान शिकवलं, खूप छान सांगितलं, तर मग आणि ते शेअर केलं विद्यार्थ्यांना, व्ह्यूज आले, तर आम्हालाही असं वाटतं नाही यार विद्यार्थ्यांना आपलं आवडत आहे. जर विद्यार्थ्यांना आवडत आहे आणि विद्यार्थी शेअर करत आहेत तर याचा अर्थ विद्यार्थ्यांसाठी आपण काम कर, म्हणजे प्रोत्साहन भेटतं तुमच्यापासून. लक्षात घ्या, तुम्हाला जरी वाटत असेल तुमचा एक लाईक जो असतो ना तो सुद्धा आम्हाला प्रोत्साहन देतो, कारण आम्ही कंटेंट क्रिएटर आहोत, एक प्रकारे तुमचं मार्गदर्शन करणारे आहोत, त्याच्यामुळे ते जर भेटायचं असेल तर ते देऊ शकते. दुसरी गोष्ट बघा, आपला अर्थशास्त्राचा कोर्स तुम्हाला याच ठिकाणी भेटेल. तुम्ही माझ्या नंबरवर, माझा नंबर आहे 8975677873, हा माझा नंबर आहे. तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता मला. नसेल तर नायक अकॅडमी, लक्षात घ्या नायक अकॅडमी नावाचं आपलं एक ॲप आहे. नायक अकॅडमी नावाचं आपलं एक ॲप आहे जे यूट्यूबवर तुम्हाला मिळेल, एक ॲप भेटणार प्ले स्टोअरवर आणि तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून माझा अर्थशास्त्राचा कोर्स जो आहे ना हा सुद्धा परचेस करू शकता. म्हणजे भविष्यात आपली जी मे महिन्याची एक्झाम राहणार आहे त्याच्या रिव्हिजनसाठी फास्ट ट्रॅक कोर्स घेतलेला आहे मी. फास्ट ट्रॅक कोर्समध्ये म्हणजे साधारणतः शूट चालू आहे त्याचं, तर फास्ट ट्रॅकमध्ये काय फास्ट ट्रॅक इकॉनॉमिक्स आपण कंप्लीट करून देणार आहोत. ओके चला, तर मग आता इथं थांबतो, तुमची रजा घेतो आणि या ठिकाणी रजा घेऊन पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.